मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमध्ये एक बेसिक स्लाइड कशी बनवायची हे सर्वांनाच माहिती असते, परंतु त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे पुन्हा काही गोष्टी ऍड करू शकतो, म्हणजेच त्याच्यामध्ये टेबल कशा प्रकारे ऍड करायचे किंवा स्क्रीनशॉट काय असतात, शेप्स कशा प्रकारे ऍड करायचे, स्मार्ट आर्ट, चार्ट, हायपरलिंक, ह्या सगळ्या गोष्टी येणे खूप महत्वाचे असते. कारण बेसिक स्लाइड तर सर्वांनाच बनवता येते मित्रांनो, परंतु आपलं म्हणणं, आपलं प्रेझेंटेशन एक उत्तम रीतीने, चांगल्या रीतीने आपल्याला सादर करायचं आहे, तर त्याच्यामध्ये पिक्चर, ऑनलाईन पिक्चर्स, टेबल किंवा वेगवेगळे शेप्स, स्मार्ट आर्ट, चार्ट हे इन्क्लूड करणे खूप महत्त्वाचे असते. आणि हे सर्व असते आपल्या मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटच्या इन्सर्ट टॅबमध्ये. ज्या प्रकारे तुम्हाला माहिती आहे, आपण ठाकरे कम्प्युटर्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे प्लेलिस्ट आपण चालवत आहोत आता जस्ट, जे आपण सुरू केलेली आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटची, त्या प्लेलिस्टमध्ये आपले 4 पार्ट कंप्लीट झालेले आहेत. त्या 4 व्हिडिओमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटचं पूर्णपणे फाईल टॅब आणि होम टॅब पूर्णपणे डिटेलमध्ये आपण शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये कशा प्रकारे शेप इन्सर्ट करायचे, शेपला एडिट कशा प्रकारे करायचं, वेगवेगळ्या शेपला डिझाईन कशा प्रकारे द्यायचं, टेक्स्ट इफेक्ट काय असतात, त्याच्यानंतर फॉन्ट इफेक्ट वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण गेल्या 4 व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिटेलमध्ये शिकलेलो आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पण आपण स्टार्ट करणार आहोत आता इन्सर्ट टॅब. इन्सर्ट टॅब मधील आज आपण 2 टूल घेणार आहोत. एक तर न्यू स्लाइड, जो की भरपूर छोटासा आहे, आणि हा न्यू स्लाइड ऑप्शन आपण होम टॅब मध्ये सुद्धा शिकलेलो आहोत. सेमच ऑप्शन आहे मित्रांनो, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेबल हा टूल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमची काही हेल्प होईल तर नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. तर जास्त वेळ न घेता सुरू करूया आजचा व्हिडिओ. मी गौरव ठाकरे स्वागत करतो पुन्हा एकदा तुमच्या आपला ठाकरे कम्प्युटर्स या युट्यूब चॅनलवरती. तर चला मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओ. सर्वात आधी बघा, आपण न्यू स्लाइडचा एक छोटासा रिव्ह्यू घेऊन घेऊया, म्हणजे कशा प्रकारे वर्क करते. मी होम टॅबमध्ये शिकवलंच आहे, परंतु एक परत एकदा आपण, आता आहेच आपल्याकडे ऑप्शन म्हणून आपण पुन्हा एकदा शिकून घेऊ. बघा, आपल्याकडे स्लाइड्स आहेत. एकूण आपण 5 स्लाइड ऍड केलं, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. पहिल्या स्लाइडमध्ये आपण टायटल दिलेला आहे ठाकरे कम्प्युटर्स नावाचा. नंतर दुसऱ्या स्लाइडमध्ये आपण एक छोटासा पॅरेग्राफ लिहिलेला आहे. नंतर काही फोटोज ऍड केले आहेत आपण, त्याच्यानंतर परत पॅरेग्राफ, हे सगळं आपण केलं. आणि शेवटच्या स्लाइडवरती आपण थँक्स म्हणून असं लिहिलेलं आहे. बट समजा मला याच्यानंतर परत एक स्लाइड पाहिजे आहे, आणि ते आता स्लाइडचे वेगवेगळे प्रकार असतात. ते डिटेलमध्ये मी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटच्या पहिल्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. तर बघा, न्यू स्लाइडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्लाइड्स दिसून येतील. जसं आहे टायटल स्लाइड, टायटल अँड कंटेंट स्लाइड, सेक्शन हेडर, त्याच्यानंतर टू कंटेंट, कंपॅरिझन, टायटल ओनली, ब्लँक, असे वेगवेगळ्या प्रकारचे स्लाइड्स तुम्हाला मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमध्ये दिसून येतील. तुम्हाला कुठल्या प्रकारची स्लाइड बनवायची, म्हणजे त्या स्लाइडमध्ये तुम्हाला काय पाहिजे आहे. जस्ट बघा, पहिल्या स्लाइडमध्ये आपण फक्त टायटल दिलेलं आहोत ठाकरे कम्प्युटर्स नावाचा, तर यासाठी मी टायटल स्लाइड ही ऍड केलेली होती. तर त्याच प्रकारे तुम्हाला 2 गोष्टीमधला कंपॅरिझन टाकायचं आहे, तर तुम्ही कंपॅरिझन स्लाइड घेऊ शकता. आता बघा, जस्ट आपण कंपॅरिझन स्लाइड मी शेवटच्या स्लाइडवरती घेऊन दाखवतोय. काय करायचं, सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या स्लाइडच्या नंतर आपल्याला स्लाइड घ्यायची त्या स्लाइडवरती आपण क्लिक करून ठेवायचं आहे. समजा मला आता दुसऱ्या स्लाइडच्या नंतर एक स्लाइड पाहिजे आहे, तर मी दुसऱ्या स्लाइडवरती क्लिक करून ठेवणार. जर मला तिसऱ्या स्लाइड नंतर पाहिजे तर तिसऱ्या स्लाइडवरती मी क्लिक करून ठेवणार. तर त्या प्रकारे आपल्याला आता 5 म्हणजे सगळ्यात शेवटच्या स्लाइडला पाहिजे आहे, तर मी काय करतोय, 5व्या स्लाइडवरती मी क्लिक करतोय. क्लिक केलं आपण, न्यू स्लाइडवरती क्लिक करायचं आहे, आणि तुम्हाला ज्या प्रकारची स्लाइड पाहिजे आहे, आता मी तुम्हाला कंपॅरिझन जी स्लाइड असते ती मी घेऊन दाखवणार आहे. ओके, आता बघा, जसं मी कंपॅरिझन या स्लाइडवरती क्लिक केलं, तसं काय झालं, 5व्या स्लाइडच्या नंतर एक स्लाइड ऍड झालेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल इकडे टेक्स्ट बॉक्स दिलेला आहे. तुम्हाला क्लिक टू ऍड टायटल इथं दिसतंय मित्रांनो लिहिलेलं, म्हणजे तुम्ही इथं टायटल ऍड करू शकता. त्याच्यानंतर क्लिक टू ऍड टेक्स्ट, तुम्हाला काय टेक्स्ट त्याच्यामध्ये ऍड करायचे असेल ते करू शकता. खाली सुद्धा तुम्ही काही पॉईंटमध्ये तुम्हाला टाईप करायचं असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता. आणि इकडे तुम्हाला मग 6 प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही टेबल घेऊ शकता, चार्ट घेऊ शकता, स्मार्ट आर्ट असो, पिक्चर, ऑनलाईन पिक्चर्स किंवा व्हिडिओ सुद्धा तुम्ही मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमध्ये या स्लाइडमध्ये इन्सर्ट करू शकता. आता सेम हाच मॅटर या साईडला सुद्धा तुम्हाला याच स्लाइडमध्ये दिसत असेल. म्हणजेच काय, 2 गोष्टीमधला अंतर आपण या स्लाइडच्या माध्यमातून दाखवू शकतो. त्यालाच आपण कंपॅरिझन करणे म्हणतो. ठीक आहे, तर कंपॅरिझन ही स्लाइड आहे. अशाच प्रकारचे वेगवेगळे स्लाइड्स आहेत मित्रांनो. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत आलो की नावाकडे लक्ष द्या. जो नाव असतो एखाद्या टूलचा, त्या नावामध्ये सगळं काय त्याचा अर्थ असतो. आता इथं वेगवेगळ्या नावाचे स्लाइड्स आहेत, जसं पिक्चर विथ कॅप्शन, तर याच्यामध्ये आपण एक पिक्चर घेऊ शकतो आणि काही कॅप्शन लिहू शकतो. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला ब्लँक दिसत आहे,
म्हणजेच काय, आता बघा मी न्यू स्लाइड वरती क्लिक करतो आणि ब्लँक वरती क्लिक केलं. आता ब्लँक वरती क्लिक केल्यानंतर काय झालं, सिंपल ब्लँक स्लाइड ऍड झाली, याच्यामध्ये काहीच नाही आहे. म्हणजेच माझं सांगण्याचा अर्थ काय, याच्यामध्ये जसे नाव आहेत तसे ते वर्क करतात, तसे ते त्याच्यामध्ये डिझाईन केलेले असतात. जसं तुम्ही टायटल ओनली वरती क्लिक केलं तर फक्त टायटल तुम्हाला दिसतं याच्यामध्ये. बघा 7व्या स्लाइड नंतर परत एक स्लाइड इन्सर्ट झाली आणि फक्त टायटलचा ऑप्शन दिला आहे, बाकी काही ऑप्शन दिलेले नाही. आपण घेऊ शकतो परत काही ऑप्शन, मला पिक्चर घ्यायचे तर मी ते घेऊ शकतो, ही दुसरी गोष्ट आहे. परंतु काय, ऑटोमॅटिकली जे डिझाईन करून ठेवलेले आहेत मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटने ते येतं तुम्हाला. काही प्रमाणात 9 प्रकारचे स्लाइड्स तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतील. परत मित्रांनो खाली, सर्वात खाली बघा तुम्हाला काय दिसत आहे, डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाइड. आता बघा खाली 3 ऑप्शन आहेत एकूण. पहिला काय आहे, डुप्लिकेट स्लाइड, त्याच्यानंतर स्लाइड फ्रॉम आउटलाईन आणि तिसरा आहे रियूज स्लाइड. आता आपण एक एक बघूया. सर्वात आधी तर आपण एक काम करूया, हे जे एक्स्ट्रा मी 3 स्लाइड ऍड केली होती याला तर मी आधी डिलीट करून घेतो. डिलीट करायच्या वेळेस तुम्हाला सिंपल काय करायचं, त्या स्लाइडवरती क्लिक करायचं आणि कीबोर्डवरून डिलीट बटन प्रेस करून घ्यायची. ठीक आहे. आता बघा जशी ही पिक्चरवाली एखादी स्लाइड आहे, ठीक आहे, 3ऱ्या नंबरची स्लाइड आहे, मला ही डबल पाहिजे, म्हणजेच काय डुप्लिकेट मला ही स्लाइड घ्यायची आहे. डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाइड, आपण स्लाइड कोणती सिलेक्ट केली आहे, 3ऱ्या नंबरची सिलेक्ट केलेली आहे. न्यू स्लाइड वरती जायचं, डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाइड्स. आता काय झालं, ऑटोमॅटिकली सेम स्लाइड डुप्लिकेट झालेली आहे. म्हणजेच काय, जी स्लाइड आपण सिलेक्ट केली होती सेम त्याची डुप्लिकेट स्लाइड एक ऑटोमॅटिकली त्याच्या खाली क्रिएट झालेली आहे. तर जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची म्हणजे तुमच्या प्रेझेंटेशन मधली एखादी स्लाइड डबल पाहिजे, डुप्लिकेट करायची आहे तुम्हाला, तर ते तुम्ही इथून करू शकता. तुम्हाला डबल ते सगळं मॅटर त्याच्यामध्ये सेट, दुसरी स्लाइड घेऊन त्याच्यामध्ये सेट करायची गरज नाही. तुम्ही कुठल्याही प्रकारची डुप्लिकेट स्लाइड क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर आहे स्लाइड फ्रॉम आउटलाईन. स्लाइड फ्रॉम आउटलाईन म्हणजेच काय, तुम्ही आउटलाईनची एखादी स्लाइड घेऊ शकता, तुमची फाईल मॅनेजर ओपन होऊन जाईल, त्याच्यानंतर तुमच्या ज्या कोणत्या लोकेशनवरती तुमची फाईल असेल तिथून तुम्ही एखादी स्लाइड घेऊ शकता. ओके. त्याच्यानंतर परत एक खाली तुम्हाला ऑप्शन दिसत असेल रियूज स्लाइड. आता रियूज स्लाइड म्हणजे काय बघा, खूप इम्पॉर्टंट आणि खूप चांगला एक टॉपिक आहे, खूप एक चांगला टूल आहे बघा मित्रांनो. तो कशा प्रकारे वर्क करतो आपण ते समजून घेऊया. आता सपोज आपण ही एक स्लाइड एक प्रेझेंटेशन बनवत आहोत, याच्यामध्ये आपण 6 स्लाइड्स ऍड केलेल्या आहेत आणि परत काय, माझ्याकडे परत ऑलरेडी एक फाईल आहे, जसं मी याला मिनिमाइज करतोय. ठीक आहे, तुम्हाला डेस्कटॉप वरती दिसत असेल ठाकरे कम्प्युटर्स नावाची ही जी फाईल आहे प्रेझेंटेशन फाईल, ही आपण सुरू करून ठेवलेली आहे. ठीक आहे, वरती तुम्हाला टायटल बार मध्ये दिसत असेल ठाकरे कम्प्युटर्स. ठीक आहे, ही आपली फाईल सुरू आहे. बट काय, इकडे परत एक फाईल आहे पुरुषोत्तम महादेव गोनेवार या नावाची, आणि याच्यामधले जे काही स्लाइड्स आहेत याच्यामध्ये आता खूप सारे स्लाइड आहे, एकूण काय 10 स्लाइड्स आहेत. ठीक आहे, ही एक वेगळी स्लाइड होती जी माझ्या कस्टमरसाठी बनवली होती. तुम्ही सुद्धा स्लाइड्स बनवून विकू शकता. म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीला प्रेझेंटेशन बनवायचं असेल, त्यांना बनवता येत नसेल, एक तुमच्यासाठी एक छोटीशी टिप आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तुम्ही स्लाइड्स बनवून सुद्धा एक चांगला बिझनेस घरच्या घरी करू शकता. जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर असेल तर तुम्ही स्लाइड बनवून सुद्धा एक छोटासा घरगुती व्यवसाय, म्हणजेच आपला छोटासा टाइम काढून तुम्ही हे वर्क करू शकता. आता जरी मी नॉर्मली सांगायला गेलो तरी एक नॉर्मल सिटीमध्ये हे स्लाइड बनवण्याचे इझिली 400 ते 500 रुपये तुम्ही घेऊ शकता, चार्जेस घेऊ शकता, आणि जास्त काही वर्क नसते. फक्त अर्ध्या 1 तासामध्ये आपण ते स्लाइड क्रिएट करू शकतो, जर तुमच्याकडे चांगलं नॉलेज, डीपली नॉलेज असेल तर. तर डीपली नॉलेज घेण्यासाठी आपल्या ठाकरे कम्प्युटर्सच्या चॅनलचे पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. ठीक आहे, असो तर हे एक छोटीशी टिप होती, तुम्ही करू शकता. हा सुद्धा व्यवसाय खूप चांगला व्यवसाय आहे. एक म्हणजे सगळे कामं करून आपण हा एक घरच्या घरी व्यवसाय करू शकतो, जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर असेल तर. ओके. आता बघा आपला विषय काय चालला होता, की आपण ठाकरे कम्प्युटर्स नावाची जी प्रेझेंटेशन आहे ती आपण ओपन करून ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती आपण वर्क करत आहोत. बट मला काय, परत एक जी दुसरी फाईल आहे त्याच्यामधली एखादी स्लाइड मला घ्यायची आहे. जसं ही जी पहिली स्लाइड आहे ही मला या स्लाइडमध्ये घ्यायची आहे, तर मी काय करणार बघा, सिंपल आहे. याला तर आपण क्लोज करून घेऊ. जी आपली काम करण्याची स्लाइड आहे, वर्किंग स्लाइड आहे, त्याच्यावरती मी आलोय. मला समजा 6व्या स्लाइड नंतर घ्यायची आहे. ठीक आहे, तर मी काय करणार, सिंपल 6व्या स्लाइड वरती क्लिक केलाय, न्यू स्लाइड वरती क्लिक करायचं, रियूज स्लाइड वरती क्लिक करायचं. आता हे केल्यानंतर सिंपल तुम्हाला इकडे दिसत असेल ब्राउज, राईट साईडला बघा रियूज स्लाइड तुम्हाला दिसत आहे. ब्राउज वरती क्लिक करायचं, ब्राउज फाईल वरती क्लिक करायचं, नंतर तुमची फाईल मॅनेजर ओपन होईल. सिंपल डेस्कटॉप वरती क्लिक करा. आता डेस्कटॉप वरती मी का बरं सांगतोय, कारण मी डेस्कटॉप वरती ती फाईल आणून ठेवलेली आहे. तुमच्या ज्या कोणत्या लोकेशनवर असेल, डी ड्राईव्ह मध्ये असू शकते, ई मध्ये असू शकते, जिथे कुठे असेल, तुमच्या पेन ड्राईव्ह मध्ये असेल तेवढं तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आपण कुठून पण ते घेऊ शकतो. एकदा आपलं फाईल मॅनेजर जे ओपन होतो त्यानंतर आपण कुठून
कुठून पण एखादी फाईल इन्सर्ट करू शकतो. ओके, तर बघा आता डेस्कटॉपवरती माझी फाईल आहे म्हणून मी डेस्कटॉपवरती क्लिक केलं. ही या नावाची स्लाईड होती आपली. ठीक आहे, प्रेझेंटेशन होती, याला मी ओपन करतोय. आता जसं ओपन केलं तसं राईट साईडला तुम्हाला दिसत असेल इकडे आपले सगळे स्लाइड्स तुम्हाला दिसून येतील त्या प्रेझेंटेशन मधल्या, त्या फाईल मधल्या. आता तुम्हाला याच्यातली कोणती स्लाईड पाहिजे ते तुम्हाला सिंपल सिलेक्ट करायचं आहे. ओके, आता जसं मला पहिली स्लाईड पाहिजे, मी याच्यावरती क्लिक करतोय. बघा ऑटोमॅटिकली काय झाली, ती स्लाईड इथे कॉपी झालेली आहे. म्हणजेच तुम्हाला मॅन्युअली ती जाऊन कंट्रोल+ ती कॉपी करणे किंवा राईट क्लिक करून कॉपी नंतर इकडे येऊन पेस्ट करण्याची काही गरज नाही. सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, बघा न्यू स्लाइड वरती क्लिक करायचं, रिव्ह्यू स्लाइड वरती क्लिक करायचं, इकडे ऑप्शन येतो रिव्ह्यू स्लाइडचा, ब्राउज वरती क्लिक करायचं, ब्राउज फाईल वरती क्लिक करायचं, जी कोणती तुमची फाईल असेल त्याच्यावरती क्लिक करायचं, ओपन वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिंपल इकडे सगळ्या स्लाइड्स दिसून जातील. तुम्हाला जे कोणते स्लाइड पाहिजे आहे ते तुम्ही इथे इन्सर्ट करू शकता. ओके, जसं आता बघा आपण जी स्लाइड ऍड केली ही पहिल्या नंबरची स्लाइड म्हणजे या प्रेझेंटेशन मधली पहिली स्लाइड आपण याच्यामध्ये ऍड केलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कितीही स्लाइड तुम्ही ऍड करू शकता वेगवेगळ्या प्रेझेंटेशन फाईल मधल्या सुद्धा. ओके, हा टूल तुम्हाला केव्हा कामी येईल, जर तुम्ही एखाद्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवत आहात, एखाद्या टॉपिक वरती तुम्ही प्रेझेंटेशन बनवत आहात आणि तुम्हाला दुसऱ्या टॉपिक मधला काही रिलेटेड टॉपिक असेल तर सेम तुम्हाला कॉपी इकडे करायचं आहे, तर त्यावेळेस तुम्ही या टूलचा वापर करू शकता. ओके, त्याच्यानंतर बघा टेबल. आता टेबल काय असते, सिंपल बघा. टेबल मी तुम्हाला वर्डमध्ये, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये ऑलरेडी शिकवलेला आहे. बट ज्यांना कुणी आता डायरेक्टली माझा पॉवर पॉईंटचा व्हिडिओ बघत आहे त्यांच्यासाठी मी स्पेशल डबल शिकवत आहे मित्रांनो, तर सबस्क्राईब नक्की करा, तुमच्यासाठीच करणं आहे. ओके, तर बघा आता इन्सर्ट टॅबमध्ये आपण शिकतो आहोत टेबल्स. सिंपल एक काम करूया, आता सगळे स्लाइड आपले पूर्ण भरलेले आहे, आपण एक परत स्लाइड ऍड करून घेऊया. आता मला ब्लँक स्लाइडची गरज आहे म्हणून मी ब्लँक वरती क्लिक करतोय. आता बघा आपण ब्लँक स्लाइड इन्सर्ट केलेली आहे. टेबल वरती क्लिक करूया आपण, सिंपल खाली एरो वरती क्लिक करायचं तुम्हाला. ओके, आता टेबल. टेबल म्हणजेच काय, आपण एखादी टेबल घेतो, तर तुम्हाला माहिती आहे तेवढं पुन्हा डिटेलमध्ये सांगायची गरज नाही मित्रांनो, तेवढं तर तुम्हाला माहिती आहे आपण टेबल इन्सर्ट करू शकतो इथून. ठीक आहे, टेबलवरतून तुम्हाला किती रोज पाहिजे आणि किती कॉलम्स पाहिजे ते तुम्ही इथून ठरवू शकता. तुम्हाला माहिती आहे आपण जास्तीत जास्त इथून 10x8चा टेबल घेऊ शकतो. म्हणजेच काय, 10 कॉलम असतील आणि 8 रोज असणार, असे आपण इथून टेबल इन्सर्ट करू शकतो. ओके, तर बघा तुम्हाला इथून किती कॉलम आणि किती रोजचा टेबल पाहिजे. आता नॉर्मली स्लाइडमध्ये आपल्याला जास्त काही गरज पडत नाही, एकदम मोठ्या टेबलची काहीच गरज पडत नाही मित्रांनो, कारण ती आपली स्लाइड छोटीशी असते, त्याच्यामध्ये आपण एकदम मोठा डेटा काहीतरी इन्सर्ट करू शकत नाही. आणि प्रेझेंटेशन याच्यासाठीच असते की आपण कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त जे काही आपल्याला व्यक्त करायचं ते आपण व्यक्त करू शकलो पाहिजे. त्याच्यामुळे प्रेझेंटेशनमध्ये माझं तरी सजेशन राहील की जास्त टेक्स्ट ऍड करू नका. ठीक आहे, कमी शब्दामध्ये जास्त व्यक्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला कधी पण प्रेझेंटेशन क्रिएट करताना. असो, तर बघा इन्सर्ट टॅबचा वापर करून तुम्ही टेबल या टूलवरचा वापर करून तुम्ही येथून कुठल्याही प्रकारचे किती पण रो किंवा किती पण कॉलमचे टेबल इन्सर्ट करू शकता. आता बघा आपण हा टेबल इन्सर्ट केला. टेबल कसं इन्सर्ट केला, परत बघा मी याला डिलीट करतोय, परत मी ऍड करून दाखवतोय. सिंपल टेबलवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला किती रो किती कॉलम पाहिजे, रो आणि कॉलम तुम्हाला बेसिक माहिती आहे मित्रांनो. ठीक आहे, हा झाला आपला रोज. आता बघा आडव्या आडव्या रेषा सर्व येत आहे, आडव्या आडवे बॉक्सेस येत आहे, डबे येत आहे, म्हणजेच काय हे झाले रो. आणि जे उभे येतात, जसं आता बघा इकडे तुम्हाला दिसत असेल 2 कॉलम मध्ये डिवाइड झाले, ते झाले आपले कॉलम. तर तुम्हाला किती रोज आणि किती कॉलम पाहिजे त्यावरून तुम्ही घेऊ शकता. जसं आपण सिंपली 3 रो आणि 3 कॉलमचा एक टेबल इन्सर्ट घेतलेला आहे. ठीक आहे, टेबल इन्सर्ट केलं. टेबल इन्सर्ट केल्यानंतर तुम्ही याला इकडे तिकडे कोठे पण हलवू शकता. ओके, त्याला लहान मोठं सुद्धा करू शकता. आपण थोडा मोठा करून घेऊया. आता बघा टेबल इन्सर्ट केल्यानंतर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवले असाल, इकडे तुम्हाला टेबल टूल्स वरती दिसत आहे, टेबल टूल्स नावाचा एक वेगळी टॅब इन्सर्ट झालेली आहे. त्याच्यामध्ये डिझाईन टॅब आणि लेआउट टॅब 2 टॅब एक्स्ट्रा ओपन झालेले आहेत. नॉर्मली आपले फाईल, होम, इन्सर्ट, डिझाईन, ट्रान्झिशन, ॲनिमेशन, स्लाइड शो, रिव्ह्यू एवढेच स्लाइड असतात, परंतु एवढेच टॅब असतात. परंतु जसं आपण टेबल इन्सर्ट करतो तसं डिझाईन आणि लेआउट हे 2 टॅब एक्स्ट्रा ओपन होतात. आता याच्यामध्ये सर्वात पहिला आहे डिझाईन टॅब. आता डिझाईन टॅबमध्ये बघा तुम्हाला इकडे दिसत असेल सगळ्यात पहिले टेबल स्टाईल्स ऑप्शन हा एक ग्रुप आहे, टेबल स्टाईल्स हा दुसरा ग्रुप आहे, वर्ड आर्ट स्टाईल तिसरा ग्रुप आणि चौथा ग्रुप आहे ड्रॉ बॉर्डर्स. ठीक आहे, तर हे सगळे आपल्याला डिटेलमध्ये जाणून घ्यायचे. व्हिडिओ थोडा लॉंग होईल मित्रांनो, परंतु तुमच्या कामाचा आहे. मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला शिकवत आहे. एवढी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला अख्ख्या युट्यूबवरती कुठेच भेटणार नाही, ही माझी गॅरंटी आहे मित्रांनो. एवढं डिटेल तुम्हाला कोणीच शिकवणार नाही. फुल डिटेलमध्ये आपण घेत असतो. ओके,
म्हणून थोडा व्हिडिओ लॉंग होईल, परंतु तुमच्या कामाचा आहे. आता बघा, टेबल टूल्स ओपन झालेला आहे. डिझाईन टॅब आपण शिकतो, लेआउट टॅब सुद्धा आपल्याला याच व्हिडिओमध्ये कव्हर करायची आहे. ओके, आता बघा, डिझाईन टॅब मध्ये सगळ्यात पहिला ऑप्शन आपण जाणून घेऊया, टेबल स्टाईल्स ऑप्शन. हे 6 ऑप्शन भरपूर छोटे छोटे आहेत मित्रांनो. बघा, इकडे तुम्हाला चेकबॉक्स दिसत आहे हेडर रो वरती. जसं मी चेकबॉक्स कॅन्सल केलं, ठीक आहे, चेक केलं, अनचेक, चेक अनचेक, काय तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये परिवर्तन. जसं मी चेक करतोय तसं वरचं जो रो आहे, ठीक आहे, हेडर रो, वरचा रो म्हणजे काय, हेड रो, हेड डोका म्हणजे वरती असतो, ठीक आहे, म्हणून त्याला आपण हेडर म्हणतो. ठीक आहे, हेडर रो. हेडर रो काय होत आहे, डार्क मध्ये कलर येतोय त्याला. ठीक आहे, बँडेड रोज. आता बँडेड रोज काय मी तुम्हाला सांगतोय, त्यासाठी आपल्याला एक काम करावं लागेल. परत याच्यामध्ये वेगवेगळे टेबल्स, म्हणजे आता आपण भरपूर छोटा टेबल ऍड केला, याच्यामध्ये परत जास्त टेबल्स पाहिजे, तेव्हा तुम्हाला ते समजेल. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, त्यासाठी आपण सिंपली एक जास्त रो आणि जास्त कॉलम असलेला एक टेबल इन्सर्ट करूया. आता टेबल इन्सर्ट केला आपण, टेबलला आता तुम्हाला परफेक्टली दिसायला पाहिजे, मी त्याला थोडं असं मोठं करून घेतो. ओके, आता थोडं आपण त्याला मोठं केलं. मोठं केल्यानंतर बघा, सगळ्यात पहिले जे ऑप्शन जे मी तुम्हाला आता सांगतोय, टेबल स्टाईल ऑप्शन. सर्वात पहिले तुम्हाला दिसत असेल, हेडर रोला चेक केला आहे आणि बँडेड रोजला सुद्धा चेक केलेला आहे. मी सर्वात आधी तर या सर्वांना अनचेक करतोय. आता अनचेक केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल आपला जो टेबल आहे तो एक नॉर्मल, काहीच त्याच्यामध्ये असं इंटरॅक्टिव्ह असं दिसत नाही. तर बघा, त्याला अट्रॅक्टिव्ह कशा प्रकारे करायचं. सर्वात आधी हेडर रो मी जसं वर क्लिक करतोय, हेडर रो वरती क्लिक केल्याबरोबर काय झालं, जी हेडर रो होती, हेडर म्हणजे काय, हेड म्हणजे डोका, डोका कुठे असते, वर असते. ठीक आहे, म्हणजेच काय, जी वरची जी रो आहे ती पूर्ण काय झाली आहे, डार्क झालेली आहे, म्हणजे चांगली आपल्याला उमटून दिसत आहे. जर तुम्हाला अशा प्रकारे काय करायचं असेल तर तुम्ही हेडर रो वरती चेक करू शकता. त्याच्यानंतर आहे टोटल रो. आता टोटल रो म्हणजे काय, टोटल आपण कुठे करतो, टेबलच्या सर्वात खाली टोटल करतो. तर बघा, टोटल रो वरती मी जसं चेक करतोय, ठीक आहे, लक्ष द्या, जसं मी चेक करतोय तसं काय झालं, इकडे पूर्ण जे खालची रो आहे, म्हणजे जिथं आपण टोटल करतो ती रो डार्क झालेली आहे, हायलाइट झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हायलाइट करू शकता. आता बँडेड रोज. बँडेड रोज म्हणजे काय आहे, एक रो थोडी लाईट होते, एक रो थोडी डार्क होते, एक रो परत लाईट, परत डार्क, परत लाईट, परत डार्क, याला म्हणतात बँडेड रोज. जर तुम्हाला अशी काही डिझाईन करायची असेल तर तुम्ही बँडेड रोज वरती चेक करू शकता. आणि हा एक भरपूर चांगला ऑप्शन आहे, जेणेकरून आपली जे स्लाइड आहे, जी आपली प्रेझेंटेशन आहे, एक चांगली अट्रॅक्टिव्ह पुन्हा दिसत राहील. ठीक आहे, आणि बऱ्याचशा पुस्तकांमध्ये सुद्धा तुम्ही ही छोटीशी डिझाईन, म्हणजे बेसिक डिझाईन तुम्ही बघितले असणार मित्रांनो. तर बँडेड रोजचा वापर सुद्धा भरपूर ठिकाणी केला जातो. सेम त्याच प्रकारे फर्स्ट कॉलम तुम्हाला दिसते. आता फर्स्ट कॉलम वरती मी जसं क्लिक करतोय तसा जो पहिला कॉलम आहे तो काय झाला आहे, हायलाइट झालेला आहे. सेम त्याच प्रकारे जसं लास्ट कॉलम वरती क्लिक करतो, आता काय झालं, लास्ट कॉलम सुद्धा हायलाइट झालेला आहे. नंतर बँडेड कॉलम्स. आता जशा प्रकारे आपले बँडेड रोज होते, सेम त्या प्रकारे बँडेड कॉलम्स आहेत. जसं मी बँडेड कॉलम वरती क्लिक करतोय तसं काय झालं, एका कॉलम नंतर एक कॉलम काय झालं, एक डार्क एक लाईट, एक डार्क एक लाईट, अशा प्रकारे आपण बँडेड रोजचा, बँडेड कॉलमचा सुद्धा वापर करू शकतो. हे 6 ऑप्शन भरपूर छोटे आहेत, परंतु भरपूर महत्वाचे आहेत. तुम्हाला ज्या प्रकारे त्यांचं वर्क करायचं आहे त्या प्रकारे तुम्ही करू शकता. आता जे जे अनावश्यक आहे ते आपण काढून टाकूया. ओके, आता बघा, सिंपल आपण बँडेड रोज ठेवूया. टोटल रोजची आपल्याला गरज आहे, फर्स्ट कॉलमची काही गरज नाही, आणि टोटल रोजची सुद्धा काही गरज नाही. ठीक आहे, आपण एक सिंपल वरची एक हेडर लाईन आपण ठेवली आणि बाकी आपण बँडेड रोज आपण करून ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही टेबलला वेगवेगळी स्टाईल देऊ शकता. त्याच्यानंतर परत इकडे तुम्हाला टेबल स्टाईल नावाचाच एक ग्रुप दिसत आहे. ओके, आता टेबल स्टाईल ग्रुप मध्ये काय आहे तुम्हाला, आता बघा, सेम तेच आहे मित्रांनो, फक्त काय कलर आपण इथून चेंज करू शकतो, बाकी याच्यामध्ये काहीच फारसं परिवर्तन नाही. ठीक आहे, इकडे तुम्हाला दिसत आहे, अशा प्रकारे तुम्ही करू शकता. म्हणजेच काय, इथे आपण कलर चेंज करू शकतो. सर्वात आधी तर कलर कोणता होता आपला, नॉर्मल एक ब्ल्यू कलर दिलेला होता. ठीक आहे, मायक्रोसॉफ्टचं मला ही गोष्ट भरपूर आवडते, प्रत्येक ठिकाणी ब्ल्यू कलरचाच त्यांनी वापर करतात. ज्यावेळेस आपण शेप इन्सर्ट करतो तर शेप सुद्धा ब्ल्यू कलर मध्येच असतो, लाईट ब्ल्यू मध्ये असतो. ठीक आहे, तर बघा, अशा प्रकारे आपण काय करू शकतो, इथून वेगवेगळे कलर्स आपण चेंज करू शकतो. तुम्हाला इथून कुठला कलर पाहिजे ते तुम्ही करू शकता. क्लिअर टेबल वरती क्लिक केल्यानंतर पूर्ण जे टेबल मध्ये सगळं कलर ब्लँक होऊन जाणार. ठीक आहे, फक्त वरची जे आपण हेडर रो आहे ते हेडर रो ग्रे कलर मध्ये राहणार आहे. तुम्हाला इथून कुठला कलर पाहिजे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. तुम्हाला ज्या प्रकारचा कलर पाहिजे आहे त्या प्रकारे तुम्ही इथून घेऊ शकता. ओके मित्रांनो, त्याच्यानंतर आहे शेडिंग. आता शेडिंगचा वापर काय, शेडिंग म्हणजे काय, शेडिंग म्हणजे सिंपल तुम्हाला सांगतो, शेडिंग म्हणजे एक आहे बॅकग्राऊंड कलर. ठीक आहे, जसं आता मी एवढ्या भागाला सिलेक्ट करतो, मी पहिल्या रोला सिलेक्ट केलेलं आहे.
आता शेडिंग वरती मी जातो, मला एक दुसरा कलर पाहिजे कुठला, जसं मला येलो किंवा मला ऑरेंज पाहिजे, ऑरेंज वरती क्लिक केलं. आता काय झालं, जेवढ्या भागाला मी सिलेक्ट केलं होतं तेवढ्या भागाला ऑरेंज कलर आलेला आहे. नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल आपण शेडिंगचा वापर कुठे आणि कसं करायला पाहिजे. जिथे जिथे तुम्हाला काही कलर वेगळे द्यायचे असतील, जसं मला आता समजा एवढ्या भागाला मला वेगळे कलर्स द्यायचे आहे, ठीक आहे, त्यांचा बॅकग्राऊंड कलर वेगळा पाहिजे आहे, तर शेडिंग मध्ये जाऊन तुम्ही वेगळा कलर इथून देऊ शकता. तुम्हाला कुठला पण कलर पाहिजे तर तुम्ही इथून ऍड करू शकता. ओके, तुम्ही स्टँडर्ड कलर सुद्धा करू शकता, रिसेंट कलर करू शकता. नो फिल म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये कुठलाच कलर येणार नाही. मोर फिल कलर्स, तिथून तुम्ही वेगवेगळे कलर्स तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता. हे सगळं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा ग्रॅडियंट फिल. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, ग्रॅडियंट फिल मी स्पेशली शिकवलं होतं मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटच्या व्हिडिओमध्ये. ग्रॅडियंट फिल काय असते, कशा प्रकारे ते वर्क करते, तर तुम्ही ग्रॅडियंट म्हणजेच काय, दोन कलर किंवा दोनपेक्षा जास्त कलरचं कॉम्बिनेशन सुद्धा इथे वापरू शकता. बघा तुमच्या टेबलमध्ये इकडे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल कशा प्रकारे एक वेगळा लुक इथे आलेला आहे. तर शेडिंग देण्याचे भरपूर सारे वेगवेगळे ऑप्शन आहे मित्रांनो. तुम्ही पिक्चर सुद्धा एखादी देऊ शकता, किंवा बघा जसं आता मला एवढ्या भागाला एक वेगळं काहीतरी द्यायचं आहे, टेक्स्चर फिल द्यायचं आहे, तर टेक्स्चर फिल सुद्धा आपण देऊ शकतो. तर अशा प्रकारे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत शेडिंगमध्ये. खूप टेक्स्चर घेऊ शकता, टेबल बॅकग्राऊंड, ठीक आहे, पूर्ण टेबललाच हा बॅकग्राऊंड लागणार आहे, तुम्हाला कुठलं बॅकग्राऊंड पाहिजे आहे ते सुद्धा तुम्ही इथून ठरवू शकता. असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, तुम्हाला कुठल्या प्रकारचं पाहिजे आहे ते तुम्हाला स्वतः ठरवायचं आहे शेडिंगचा वापर करून. एकंदरीत शेडिंग मध्येच बॅकग्राऊंड कलर आहे जो तुम्ही एका सेलला, एका टेबलला, एका रोला देऊ शकता. तुम्ही जेवढ्या भागाला सिलेक्ट करणार तेवढ्याच भागाला तो अप्लाय होणार आहे. त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे बॉर्डर्स. आता बघा जो आपण टेबल क्रिएट केलेला आहे, सर्वात पहिले तर आपण एक काम करू, याला सिंपल ब्लॅक टेबलमध्ये ठेवूया, म्हणजेच तुम्हाला समजून येईल प्रॉपर. ठीक आहे, आता बघा बॉर्डर्स, सगळ्यांना तुम्हाला इकडे दिसत असेल सगळ्या बॉक्सला बॉर्डर आहे. ठीक आहे, आता बॉर्डर्स ऑप्शनवरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो, पहिलाच ऑप्शन दिसतो तुम्हाला नो बॉर्डर्स. नो बॉर्डर्स वरती जसं आपण क्लिक करतो तसं काय झालं, या पूर्ण टेबलचे जे बॉर्डर्स होते ते पूर्णपणे ब्लँक झालेले आहेत, तुम्हाला एकही बॉर्डर दिसणार नाही. त्याच्यानंतर आहे ऑल बॉर्डर्स. जसं तुम्ही ऑल बॉर्डर्स वरती क्लिक करता तसं पूर्ण टेबलला बॉर्डर्स येऊन जाणार. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला इकडे दिसत असेल परत ऑल बॉर्डर्स. ठीक आहे, नंतर आउटसाइड बॉर्डर्स. आउटसाइड बॉर्डर वरती क्लिक केल्यानंतर काय होईल, फक्त आउटसाइडचे बॉर्डर दिसतील. जसं मी आता एवढ्या भागाला सिलेक्ट करतो पहिले, आणि पहिले आपण नो बॉर्डर करूया. ठीक आहे, आता मी परत तेवढ्याच भागाला सिलेक्ट करतोय आणि आउटसाइड बॉर्डर्स. याच्याने काय झालं, जेवढ्या भागाला मी सिलेक्ट केलं होतं तेवढ्याचं फक्त आउटसाइडला झालेलं आहे. ठीक आहे, आता बाकी याला मी सिलेक्ट नाही केलं त्याच्यामुळे ते बॉर्डर त्याची गेली नाही. ओके, बट जेवढ्या भागाला मी सिलेक्ट केलं तेवढ्याच भागाची बॉर्डर गेली, कारण मी सिलेक्ट करून नो बॉर्डर केला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर आउटसाइड बॉर्डर केल्यानंतर काय झालं, फक्त त्याचे आउटसाइड म्हणजे बाहेरची जी साईड आहे, जे बघा मी तुम्हाला पॉइंटरने दाखवतो, कर्सरने, तर अशा प्रकारे तुम्ही आउटसाइड बॉर्डर सुद्धा घेऊ शकता. त्याच्यानंतर आउटसाइड बॉर्डर नंतर इनसाइड बॉर्डर आहे, म्हणजे फक्त इनसाइडचे बॉर्डर्स असतील. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे खाली दिसेल टॉप बॉर्डर, बॉटम बॉर्डर. आता टॉप म्हणजे काय, वरची बाजू, बॉटम म्हणजे खालची बाजू. तर तुम्हाला कोणती बॉर्डर्स इथून पाहिजे, लेफ्ट साईड, राईट साईड, इनसाइड हॉरिझॉन्टल, इनसाइड व्हर्टिकल, तर तुम्हाला इथून कुठल्या कुठल्या बॉर्डर्स पाहिजे आहे ते तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही घेऊ शकता. आशा करतो नक्कीच तुम्हाला हा बॉर्डर्स पर्याय समजला असेल. ओके, त्याच्यानंतर आहे इफेक्ट. आता बघा मी पूर्ण टेबलला सिलेक्ट करतोय. इफेक्ट मध्ये तुम्हाला दिसेल सेल बेवेल नावाचा 3 ऑप्शन तुम्हाला दिसतील. परफेक्ट, ठीक आहे, एक आहे सेल बेवेल, दुसरा आहे शॅडो, तिसरा आहे रिफ्लेक्शन. पहिला बघूया आपण सेल बेवेल. जसं मी याच्यामध्ये क्लिक करतोय, बघा तुम्हाला टेबलचा डिझाईन बघा किती अट्रॅक्टिव्ह आणि वेगळा तुम्हाला इकडे दिसून येईल. अशा प्रकारे तुम्ही अट्रॅक्टिव्ह जर टेबल बनवले तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये तर तुमचा बॉस नक्कीच खुश होणार आहे मित्रांनो. ओके, नंतर बघा शॅडो. तुम्हाला शॅडोचा सुद्धा वापर करता येईल तुमच्या टेबलमध्ये, स्लाइडमध्ये. प्रेझेंटेशन तुम्ही ज्यावेळेस देता तर स्लाइडमध्ये काही टेबलमध्ये तुम्हाला जर इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही एक चांगला अट्रॅक्टिव्ह डिझाईन क्रिएट करू शकता इफेक्ट्सच्या मदतीने. रिफ्लेक्शन म्हणजे तुम्हाला माहिती आहे रिफ्लेक्शन म्हणजे काय, प्रतिबिंब. ठीक आहे, तर अशा प्रकारे रिफ्लेक्शन सुद्धा बघा खाली त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला होताना दिसत असेल तर रिफ्लेक्शन सुद्धा तुम्ही इझिली देऊ शकता. ओके, तर हा होता टेबल ग्रुप मधला आपला डिझाईन टॅब मधील इफेक्ट म्हणजे टेबल स्टाईल्स ग्रुप. ठीक आहे, पहिलं तर आपण ग्रुप शिकला टेबल स्टाईल ऑप्शन, हा एक ग्रुप होता, आणि टेबल स्टाईल्स हा दुसरा ग्रुप होता. तर दोन्ही ग्रुप आपले कंप्लीट झालेले आहेत. नंतर तुम्हाला इकडे दिसत असेल वर्ड आर्ट स्टाईल्स.
ओके, आता टेबल तर आपण ऍड केलं, पण याच्यामध्ये काही आपण लिहिलं नाही, तर आपण सर्वात आधी काहीतरी लिहून घेऊया. तर लिहिण्यासाठी आपण एक काम करू, एवढा मोठा टेबलची आपल्याला गरज नाही प्रत्येक ठिकाणी, आणि एवढा मोठा टेबल असल्यामुळे काय मी जे लिहिणार ते तुम्हाला प्रॉपर दिसणार सुद्धा नाही व्हिडिओमध्ये. तर त्याच्यामुळे आपण याला डिलीट करूया. इन्सर्ट वरती क्लिक करू, आपण परत एक छोटासा टेबल ऍड करू. छोटासा टेबल मी ऍड केला. नंतर डिझाईनमधून सर्वात तर आपण त्याची एक डिझाईन बेसिक ठेवली. त्याचा साईज मोठा करता येतो आपल्याला, या कॉर्नरवरतून अशा प्रकारे आपल्याला मोठं करता येईल. आता याच्यामध्ये मला काहीतरी लिहायचं आहे, जसं मी इथं लिहितोय माऊस. ठीक आहे, MOUSE. नंतर इकडे मी जसं लिहिलं कीबोर्ड लिहिला. नंतर इकडे आपण लिहिला पॉवर केबल. आता इकडे एक बॉक्स सुटला, आपण इथे आपण लिहून घेऊया जसं आपण स्पीकर. ठीक आहे, आता मी पूर्ण टेबल भर लिहत नाही बसणार मित्रांनो, कारण त्याच्यामध्ये वेळ भरपूर जाणार. मी नॉर्मल एवढ्याच भागाला लिहिलेलं आहे. आता बघा, वर्ड आर्ट स्टाईलने काय होते, जसं आपण एखाद्या भागाला सिलेक्ट करतो, जसं मी या पूर्ण रोला सिलेक्ट केलेला आहे. याच्यामध्ये क्विक स्टाईल एक ऑप्शन दिसेल तुम्हाला. क्विक स्टाईलच्या मदतीने तुम्हाला इथून जे कोणती स्टाईल पाहिजे आहे तुमच्या फॉन्टसाठी ते तुम्ही घेऊ शकता. सध्या तर आपण एक काम करू, याचा साईज सर्वात आधी मोठा करून घेऊया, जेणेकरून तुम्हाला चांगला दिसेल. ओके, आता बघा साईज मी इथून मोठा करतोय. होम टॅबमध्ये जाऊन डिझाईन टॅबवरती परत आलो आपण. क्विक स्टाईल्स, इथून तुम्ही स्टाईल चेंज करू शकता तुमच्या टेक्स्टचे जे तुम्ही तुमच्या टेबलमध्ये ऍड केलेले आहात. तर तुम्हाला इथून कुठली स्टाईल आवडते त्याच्यावरती तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, जसं मी हे स्टाईल इन्सर्ट केलेली आहे क्विक स्टाईलच्या मदतीने. नंतर बघा इकडे तुम्हाला दिसत असेल टेक्स्ट फिलच्या मदतीने तुम्ही इथून कलर चेंज करू शकता, नो फिल करू शकता, किंवा मोर फिल कलर्स तुम्हाला सांगायची गरज नाही. पिक्चर तुम्ही इथून ऍड करू शकता. ग्रेडियंट फिल काय असते ते सुद्धा मी तुम्हाला प्रॉपर शिकवलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. टेक्स्चर फिल सुद्धा तुम्ही इथून देऊ शकता तुमच्या टेक्स्टला. याला आहे नाव टेक्स्ट फिल. म्हणजेच काय, टेक्स्ट कोणत्या प्रकारचा असायला पाहिजे, कोणता कलर त्याच्यामध्ये असायला पाहिजे, किंवा कोणता पिक्चर, कोणता ग्रेडियंट, कोणता टेक्स्चर असायला पाहिजे, ते तुम्ही इथून निवडू शकता. त्याच्यानंतर आहे टेक्स्ट आउटलाईन. हा जो छोटासा ऑप्शन दिसतोय हा आहे टेक्स्ट आउटलाईन काय असते मी तुम्हाला चांगल्या रीतीने शिकवलेला आहे मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यामध्ये डिटेल हे सगळे ऑप्शन्स आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये परत डिटेल घेण्याची गरज मला तरी वाटत नाही, कारण तुम्ही एवढे तर प्रॅक्टिस करतच असणार, जेणेकरून तुम्हाला एवढे समजणारच आहे. आणि एक बेसिक प्रॅक्टिसने सुद्धा हे सर्व समजता येऊ शकते. ठीक आहे, तर ही आउटलाईन आहे मित्रांनो. टेक्स्टला आउटलाईन लागत असते, तुम्हाला कुठल्या कलरची आउटलाईन पाहिजे ते तुम्ही ठरवू शकता. त्याच्यानंतर आहे टेक्स्ट इफेक्ट मध्ये परत तेच ऑप्शन आहे, शॅडो, रिफ्लेक्शन, ग्लो. तुम्हाला शॅडो कोणत्या कलरची पाहिजे. आता शॅडो तर रेड कलरची ब्लॅक कलरचीच असते, परंतु तुम्ही शॅडो ऑप्शनवरती क्लिक करून त्याचा कलर चेंज करू शकता. ठीक आहे, तुम्हाला कुठल्या कलरची पाहिजे ते सुद्धा तुम्ही करू शकता. जसं मला येलो कलरची पाहिजे तर येलो कलरची सुद्धा आपण शॅडो घेऊ शकतो. ओके, तर हे झालं शॅडोचं. इथं शॅडोचे भरपूर वेगळे प्रकार आहे. आउटर प्रकार आहेत काहीतरी, आणि इनर सुद्धा प्रकार आहे. म्हणजे आउटर म्हणजे काय, आउटसाईडने होणार. इनर म्हणजे इनसाइडने होणार. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय, हे 3D मध्ये होणार आहे. बघा इकडे खाली तुम्हाला शॅडो आलेले दिसत असेल. तर अशा प्रकारे तुम्ही इथून टेक्स्ट इफेक्ट घेऊ शकता शॅडोचा. रिफ्लेक्शनचं सुद्धा अगदी त्याच प्रकारे आहे, तुम्ही रिफ्लेक्शन ऍड करू शकता. बघा आपण जे टेक्स्ट सिलेक्ट केले होते त्या टेक्स्टच्या खाली एक रिफ्लेक्शन तुम्हाला आलेलं दिसणार आहे. ग्लो सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे मित्रांनो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला हे सगळे ऑप्शन डिटेलमध्ये समजून येतील. त्याच्यानंतर बघा नंतरचा ऑप्शन आहे सर्वात आधी, तर आपण एक काम करू, याचं शॅडो आपण काढून घेऊया. नो शॅडो आपण करू. त्याच्यानंतर रिफ्लेक्शन काढायचं आहे तुम्हाला तर नो रिफ्लेक्शन करू शकता. ग्लो काढायचा आहे तर नो ग्लो सुद्धा करू शकता. ओके, याचा साईज भरपूर मोठा झाला आहे, आपण त्याला सिंपल थोडंसं कमी करून घेऊ. ओके, आता बघा इकडे तुम्हाला डिझाईन टॅबमध्ये आपण आहोत. डिझाईन टॅबमध्ये वर्ड आर्ट स्टाईल ग्रुप आपला कंप्लीट झालेला आहे. नंतरचा ग्रुप आहे आपला ड्रॉ बॉर्डर्स. आता ड्रॉ बॉर्डर्स मध्ये तुम्हाला दिसत असेल सर्वात आधी तर बघा आपण सिलेक्ट करून घेऊ. जसं मी सिलेक्ट करतोय तर इकडे बघा तुम्हाला दिसत असेल बॉर्डर्स कोणत्या प्रकारची घ्यायची. आता बॉर्डर्स इथे वेगवेगळ्या प्रकारचे दिसत आहेत. बघा इकडे वेगवेगळ्या प्रकारचे बॉर्डर्स तुम्हाला दिसत असतील. काही डॉटेड दिसत आहे, पुन्हा थोडी लांब बॉर्डर्स आहे. ठीक आहे, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे बॉर्डर्स आहेत. जसं तुम्ही बॉर्डरवरती क्लिक करता तशी एक पेन्सिल, तुमच्या माऊसचा जो कर्सर आहे तो पेन्सिलच्या स्वरूपात होतो, आणि तुम्ही जसं ज्या ज्या बॉर्डरवरती क्लिक करता ती बॉर्डर त्या प्रकारची होत असते. ठीक आहे, परत तुम्ही इथून क्लिक करून दुसरी सिलेक्ट कराल तर दुसरा इफेक्ट त्याला लागणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या टेबलची प्रत्येक बॉर्डर वेगवेगळी डिझाईनची ठेवू शकता,
किंवा वेगळी डिझाईन तुमच्या टेबलला बॉर्डर वेगळी डिझाईन तुम्ही ऍड करू शकता. आता हे 1 PT काय आहे तर 1 PT आहे याचा साईज, बॉर्डरचा साईज आहे मित्रांनो. तुम्हाला हे जे भरपूर बारीक बारीक दिसत असेल, आता जसजसं तुम्ही पॉईंट वाढवता तसं काय होते, ती साईज जी आहे ती मोठी होत असते. बघा आता मोठी साईज झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बॉर्डर्सची साईज सुद्धा लहान मोठी करू शकता. नंतर आहे पेन कलर. आता सर्वात आधी लक्ष दिलं असेल तुम्ही हे सगळं ब्लॅक कलर मध्ये होत आहे. समजा तुम्हाला कलर चेंज पाहिजे तर तुम्ही पेन कलरचा वापर करून वेगळ्या कलर सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकता, जेणेकरून वेगळ्या कलरने तुम्हाला बॉर्डर देता येईल. तर पेन कलर मधून तुम्ही कलर चेंज करू शकता. मोर कलर तुम्हाला सांगायची गरज नाही मित्रांनो, भरपूर वेळा मी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, इथून तुम्ही साईज वाढवू शकता तुमच्या बॉर्डरचे डिझाईन इथून सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर आहे ड्रॉ टेबल. आता ड्रॉ टेबलचा अर्थ काय, जसं तुम्ही ड्रॉ टेबलवरती क्लिक करता, बघा ड्रॉ टेबलवरती क्लिक केल्यानंतर परत एक पेन्सिल आलेली आहे, परंतु या पेन्सिलने बॉर्डर डिझाईन होत नाही. त्याच्यामध्ये समजा आता हा एक सेल आहे, बघा माऊसच्या खालचा जो सेल आहे, ठीक आहे, सेल म्हणजेच काय, एक छोटासा बॉक्स जो तयार होतो टेबलमध्ये त्याला आपण सेल म्हणतो. ठीक आहे, या सेलचे मला 2 भाग करायचे, तर मी काय करणार, मधामधून अशी बॉर्डर ऍड करणार. जसं मी बॉर्डर ऍड करतो तसं काय झालं, सेलमध्ये परत 2 बॉक्स ऍड झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला समजा म्हणजे एका सेलमध्ये 2 बॉक्स तयार करायचे असतील, 2 सेल क्रिएट करायचे असतील, तर तुम्ही ड्रॉ टेबलचा वापर करू शकता. ठीक आहे, किंवा तुम्हाला परत त्याच्यामध्ये ऍड करायचं असेल टेबल, तर अशा प्रकारे तुम्ही टेबल सुद्धा ऍड करू शकता. तर हा होता आपला ड्रॉ टेबलचा ऑप्शन. आता ज्या प्रकारे आपण एका सेलमध्ये 2 सेल क्रिएट केले ड्रॉ टेबलचा वापर करून, समजा मला काढून टाकायचे असतील, तर मी काय करणार, सिंपल त्याच्या साईडचाच एक ऑप्शन आहे मित्रांनो, इरेजर नावाचा. जसं तुम्ही इरेजर वरती क्लिक करता आणि इकडे असं ड्रॉ करता, तर काय होते, जी कोणती आपण सेल एक्स्ट्रा ऍड केली होती, त्याच्यामध्ये जे बॉर्डर्स आपण एक्स्ट्रा ऍड केली होती ती नाहीसी होती, म्हणजे काय, ती इरेज होते. ठीक आहे, इरेजरचं कामच ते असते, इरेज करणे. ठीक आहे, जी काही आपण बॉर्डर्स दिली आहे ते आपण इरेज करू शकतो इरेजरच्या मदतीने. तर हा होता आपला डिझाईन टॅब. आता आहे लेआउट टॅब. लेआउट टॅब मध्ये भरपूर सारे ऑप्शन दिसत असेल मित्रांनो. टाइम खूप जास्त झालेला आहे, परंतु भरपूर ऑप्शन असले तरी मी तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त प्रमाणात शिकवणार आहे. आणि असं नाही मित्रांनो की मी फास्ट घेत आहे, तुम्हाला जर फास्ट वाटत असेल तर तुम्ही परत याला स्लो करून पाहू शकता किंवा परत त्याला रिवाइज करू शकता, जेणेकरून तुमचीच प्रॅक्टिस जास्त होणार आहे. आणि फास्टमध्ये तर आपण सांगत नाहीच आहे मित्रांनो. ओके, बघा सर्वात आधी इकडे तुम्हाला टेबल टूल्स मध्ये डिझाईन टॅब आपण कंप्लीट केलेली आहे, लेआउट टॅब. आता लेआउट टॅब मध्ये काय आहे, तर सर्वात आधी तुम्हाला दिसत असेल टेबल ग्रुप, नंतर आहे रो अँड कॉलम्स ग्रुप, मर्ज ग्रुप, सेल साईज, अलाइनमेंट, टेबल साईज आणि अरेंज. एवढे सारे ऑप्शन जरी दिसत असतील तर अगदी छोटे छोटे ऑप्शन आहेत. ठीक आहे मित्रांनो, जास्त टेन्शन घेऊ नका, अगदी छोटे छोटे ऑप्शन्स आहेत, आपण फास्टमध्ये ते कव्हर करून घेऊया. ओके, आता बघा सर्वात पहिले आहे सिलेक्ट. जसं तुम्ही सिलेक्ट वरती क्लिक करता तसं काय, सिलेक्ट टेबल, पूर्ण टेबल सिलेक्ट होणार. त्याच्यानंतर परत तुम्ही सिलेक्ट वरती क्लिक करता, सिलेक्ट कॉलम. जसं मी बघा या कॉलम वरती, पहिल्या कॉलम वरती आपला कर्सर आहे. ओके, कर्सर आहे पहिल्या पॉईंट वरती, पहिल्या कॉलम वरती. जसं मी सिलेक्ट कॉलम करतो तसं काय झालं, जे इथं आपला कर्सर होतं ते पूर्ण कॉलम काय झालंय, सिलेक्ट झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एक कॉलम सिलेक्ट करू शकता. तसं तर आपण डायरेक्टली असं माऊसच्या सहाय्याने सिलेक्ट करतो, परंतु एक ऑप्शन इथं टूल्स दिलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतोय, आपण कॉलम अशा प्रकारे सिलेक्ट करू शकतो. सिलेक्ट रो, ती रो सिलेक्ट होणार जिथे तुमचं कर्सर आहे ते. व्ह्यू ग्रिडलाइन्स. व्ह्यू ग्रिडलाइन्सचा फारसा वापर तुम्हाला इथे दिसणार नाही, परंतु व्ह्यू ग्रिडलाइन्स म्हणजे काय, ग्रिडलाइन्स आपण पाहू शकतो किंवा नाही पाहू शकतो, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला दिसून येईल. ओके, त्याच्यानंतर बघा डिलीट ऑप्शन. डिलीट ऑप्शन भरपूर महत्वाचं आहे मित्रांनो. नॉर्मली ज्यावेळेस आपल्याला टेबल डिलीट करायचा असतो, सिंपल आपण टेबलला सिलेक्ट करतो आणि कीबोर्डवरून डिलीट करतो. परंतु समजा आपल्याला पर्टिक्युलरली एखादी कॉलम डिलीट करायचा आहे किंवा एखादी रो डिलीट करायचं आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय करणार, तर बघा सिंपल, जसं मला हे स्पीकरचं जर कॉलम आहे तुम्हाला डिलीट करायचं, तर काय करणार, डिलीट या ऑप्शन वरती क्लिक करायचं. जसं तुम्ही डिलीट या ऑप्शन वरती क्लिक करता, डिलीट कॉलम नावाचा पहिलाच ऑप्शन दिसत असेल, डिलीट कॉलम वरती क्लिक करायचं. जसं मी डिलीट कॉलम वरती क्लिक करतोय तसं काय झालं, स्पीकरचा जो कॉलम होता तो पूर्णपणे डिलीट झालेला आहे. ठीक आहे, आपण अंडूने परत घेऊन येऊया. ओके, तर डिलीटचा वापर करून तुम्ही डिलीट कॉलम करू शकता. आता ज्या प्रकारे आपण कॉलम डिलीट केला, समजा तुम्हाला रो डिलीट करायची असेल, जसं आपण जे वरती जेवढे काही हेडर दिले होते ते सगळं आपण, जे पहिली रो आहे ते मला डिलीट करायचे, तर काय करणार, सिंपल डिलीट वरती क्लिक करायचं, डिलीट रोज वरती क्लिक करायचं, पूर्णपणे ती रो डिलीट झालेली आहे. ठीक आहे, अंडूने तुम्ही परत रिटर्न घेऊ शकता. आता रो पहिलीच डिलीट होणार असं नाही मित्रांनो, जिथे तुमचा कर्सर असेल, समजा माझा कर्सर शेवटच्या रो वरती आहे
तर डिलीट बटनवरती क्लिक केल्यानंतर जेव्हा मी डिलीट रोज वरती क्लिक करतो तेव्हा खालचीच रो डिलीट होणार. ठीक आहे, म्हणजे जिथे तुमचा कर्सर असतो ती रो डिलीट होते. त्याच्यानंतर डिलीट टेबल, मला समजा हा पूर्ण टेबल डिलीट करायचा आहे तर काय करणार, डिलीट वरती जायचं, डिलीट टेबल वरती क्लिक करायचं, पूर्ण आपला टेबल जो आहे तो डिलीट झालेला तुम्हाला दिसून येईल. तर अशा प्रकारे डिलीटचा वापर करून तुम्ही 3 गोष्टी डिलीट करू शकता. पहिला तर आहे कॉलम, दुसरा रो आणि तिसरा आहे टेबल. तुम्हाला इथून काय डिलीट करायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करून डिलीट करू शकता. आता ज्या प्रकारे आपण एक एक कॉलम किंवा एक एक रो डिलीट केलं, समजा मला एक एक रो परत ऍड करायचे तर ते कशा प्रकारे करणार. जस्ट सपोज आता एकूण बघा, पहिलं तर हेडर आहे आपला स्पीकर, माऊस, कीबोर्ड आणि पॉवर केबल. हे मी चार कॉलम मध्ये जे 4 वर्ड टाईप केले आहेत ते आपला हेडर आहे. ओके, आणि खाली 3 रोज आहेत, मला परत 4-5 रोज पुन्हा ऍड करायचे. तर काय करणार, इकडे तुम्हाला दिसत आहे इन्सर्ट अबाव. इन्सर्ट अबाव म्हणजे काय, ज्या रो वरती आपण क्लिक केलाय त्या रोच्या पहिल्या इन्सर्ट होणार. काय होणार, रो इन्सर्ट होणार. ठीक आहे, बघा इथे मी क्लिक करतोय आणि परत मी इन्सर्ट अबाव वरती क्लिक करतोय. आता काय झालं, जसं आपण क्लिक करतोय तसा वरती एक एक रो इन्सर्ट होत जात आहे. मी अंडूने परत रिटर्न घेऊन घेतोय. ओके, सेम त्याच प्रकारे इन्सर्ट बिलो म्हणजे जिथं आपण क्लिक करतो त्याच्या खाली. ठीक आहे, बिलो म्हणजे नंतर, अबाव म्हणजे आधी. ठीक आहे, बिलो वरती मी जसं क्लिक करतो तसं काय झालं, ज्या रो वरती आपण कर्सर ठेवलाय त्याच्या खाली परत एक रो तुम्हाला ऍड होताना दिसत असेल. आता इन्सर्ट लेफ्ट, जसं आपण इन्सर्ट लेफ्ट वरती क्लिक करतो तसं काय झालं, आता लेफ्ट साईडला रो थोडी ना ऍड होणार आहे मित्रांनो. लेफ्ट साईडला होईल तर काय ऍड होईल, त्याच्यामध्ये कॉलमच ऍड होईल. तर अशा प्रकारे तुम्ही परत एक कॉलम सुद्धा ऍड करू शकता. जसं मला लेफ्ट साईडला पाहिजे होतं तर मी इन्सर्ट लेफ्ट करणार. आता समजा मी माऊस या कॉलम वरती क्लिक केलेलो आहो. ठीक आहे, आणि मला माऊस याच्या राईट साईडला परत एक कॉलम पाहिजे. माऊस हा जो कॉलम आहे त्याच्या राईट साईडला परत एक मला कॉलम पाहिजे. तर काय करणार, इन्सर्ट राईट वरती क्लिक करायचं. आता जसं आपण इन्सर्ट राईट वरती क्लिक केले तसं काय झालं, राईट साईडला एक कॉलम ऍड झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इन्सर्ट लेफ्ट, इन्सर्ट राईट किंवा इन्सर्ट अबाव, इन्सर्ट बिलो याचा वापर करून तुम्ही रोज किंवा कॉलम परत ऍड करू शकता. ओके, आता मी परत बॅक करून घेतो कारण एवढं सर आपल्याला नको आहे. ठीक आहे, आता ज्या प्रकारे आपण इन्सर्ट केलं, समजा 2 रो आपल्याला मिक्स करायचे असतील त्यालाच म्हणतात मर्ज सेल्स. ठीक आहे, आता समजा 2 रोज आहेत, जसं बघा आता 2 रोज किंवा 2 कॉलम म्हणा. ठीक आहे, आता ही एक रो आहे, हे पूर्ण सिंगल एक रो आहे, परंतु याच्यामध्ये 2 सेल आहेत. 2 सेल समजा मला ऍड करायचे असतील, मर्ज करायचे असतील. मर्ज म्हणजे काय, मिक्स करणे. ठीक आहे, बघा मी सिलेक्ट केलं, इकडे तुम्हाला दिसत असेल मर्ज ग्रुप. मर्ज ग्रुप मध्ये पहिलाच ऑप्शन आहे मर्ज सेल्स. जसं आपण मर्ज सेल्स वरती क्लिक करतोय तसं काय झालं, 2 सेल काय झालेले आहेत, मर्ज झालेले आहेत. म्हणजे जे काही आपण टाईप करणार ते पूर्णपणे एकाच सेल मध्ये कन्वर्ट झालेले आहेत. 2 सेल एका सेल मध्ये कन्वर्ट होते, त्याला आपण मर्ज करतो, म्हणजेच काय, मिक्स करतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण टेबल किंवा तुम्हाला जेवढं काही मर्ज करायचं तेवढं तुम्ही मर्ज करू शकता. त्याच्यानंतर आहे स्प्लिट सेल्स. आता स्प्लिट सेल्स म्हणजे काय, जसं बघा हा एक सेल आहे, मी जसं स्प्लिट सेल करतोय आणि इकडे तुम्हाला दिसत आहे नंबर ऑफ कॉलम 2 आणि नंबर ऑफ रोज 1. ओके वरती मी जसं केलं तसं काय झालं, 2 कॉलम मध्ये डिवाइड झालं 1 रो मध्ये. ठीक आहे, तुम्ही सेम त्या प्रकारे तुम्हाला 3 कॉलम मध्ये करायचे. मी 3 कॉलम वरती क्लिक केलं, ओके वरती क्लिक केलं, 2 सेल मी सिलेक्ट केलं होतं, त्याच्यामुळे 3 दुने 6 म्हणजेच काय 6 कॉलम याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आता मी सिंगल रो सिलेक्ट केली आहे, म्हणजे काय कर्सर त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. स्प्लिट सेल्स वरती मी क्लिक केलं, मला 3 कॉलम पाहिजे आहे, एकाच रो मध्ये पाहिजे. ओके वरती मी क्लिक केलं, आता काय झालं, एक सेल 3 कॉलम मध्ये डिवाइड झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही स्प्लिट सेल्सचा वापर करून परत त्याच्यामध्ये वेगवेगळे टेबल्स, सेल्स ऍड करू शकता, कॉलम्स ऍड करू शकता. त्याच्यानंतर बघा तुम्हाला इकडे दिसत असेल सेल साईज. आता सेल साईज म्हणजे काय, सेल म्हणजे होते आपला एक बॉक्स. जसं आता हा पहिला बॉक्स आहे स्पीकर नावाचा. ठीक आहे, म्हणजे स्पीकर आपण त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे सेल साईज. आता तुम्हाला सेल साईज म्हणजे काय, हाईट आणि विड्थ. ठीक आहे, जसं बघा हाईट मी जसं वाढवतो तसं काय झालं, बघा तुम्ही इथून वाढवू शकता किंवा इथं डायरेक्टली टाईप करू शकता. 5.9 सेंटीमीटर आहे, जसं मी 6 सेंटीमीटर केलं तर काय झालं, परत वाढलं. ठीक आहे, जसं मी डायरेक्टली इथं 10 करतो. ठीक आहे, 10 केलं, एंटरवरती क्लिक केलं, 10 सेंटीमीटर त्याची हाईट झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हाईट कमी जास्त करू शकता. विड्थ सुद्धा तुम्ही इथून कमी जास्त करू शकता. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा, ज्या सेलवरती तुम्ही क्लिक करून ठेवता त्याच सेलची हाईट किंवा विड्थ ही कमी जास्त होत असते, बाकी इतरांची काहीच कमी जास्त होणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही सेलची हाईट आणि विड्थ कमी जास्त करू शकता.
तर मित्रांनो सेल साईज मधले 2 ऑप्शन आपले कंप्लीट झालेले आहे. त्याच्यानंतरचा जो डिस्ट्रीब्यूट रोज आणि डिस्ट्रीब्यूट कॉलम्स आहे हा फारसं काही कामात येत नाही आणि फारसं काही इम्पॉर्टंट नाही, त्याच्यामुळे आपण ते 2 टूल फक्त आपण स्किप करतोय. त्याच्यानंतरचा आहे अलाइनमेंट ग्रुप. आता अलाइनमेंट ग्रुप मध्ये लक्ष द्या मित्रांनो, जसं आता बघा आपला समजा आपण इथं टाईप केलेलं आहे, ठीक आहे, जे आपण टाईप करतो त्याला आपण अलाइनमेंट देत असतो. अलाइनमेंट मी तुम्हाला होम टॅब मध्ये अलाइनमेंट काय असते ते मी प्रॉपर पॅरेग्राफ ग्रुप मध्ये शिकवलेलं आहे. परत आपण एकदा बघूया टेबल टूल्सच्या लेआउट टॅबमध्ये, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिले तर तुम्हाला इकडे दिसत असेल लेफ्ट अलाइन, म्हणजेच काय लेफ्ट साईडला ते चिपकलेले आहेत सगळे फॉन्ट्स. जसं मी सेंटर करतो तसं काय झालं सेंटरमध्ये आलेलं आहे. राईटला करतो आपण तर आपण राईटमध्ये इकडे तुम्हाला आलेलं दिसत असेल. सेम त्याच प्रकारे इकडे अप अलाइन टॉप दिसतंय, टॉप किंवा अप, टॉप म्हणजे वरती, अप म्हणजे सुद्धा वरती, ठीक आहे. परत इकडे मिडल दिसत असेल तुम्हाला तर मधामध्ये इकडे तुम्हाला दिसत आहे. डाऊन जर आपण केलं तर काय झालं ते खाली आलेले आहेत. जेवढं काय आपण टेक्स्ट ऍड केलं आहे, टेक्स्ट तर टाईप केलेले आहे, जेवढ्या भागाला आपण सिलेक्ट करतो तेवढ्याच भागाला अप्लाय होणार. तर अशा प्रकारे तुम्ही कमी जास्त इथून करू शकता, ठीक आहे. तुम्हाला लेफ्टला पाहिजे, राईटला पाहिजे, सेंटरमध्ये पाहिजे, कसं पाहिजे ते तुम्ही इथून ठरवू शकता. त्याच्यानंतर टेक्स्ट डायरेक्शन आता हॉरिझॉन्टल आहे, नॉर्मल आपण ज्या प्रकारे असते तुम्ही अशा प्रकारे करू शकता, रोटेट करू शकता, स्टॅक्ट करू शकता, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही इथून घेऊ शकता. त्याच्यानंतर आहे सेल मार्जिन्स. सेल मार्जिन म्हणजे काय, तुम्हाला मार्जिन किती सोडायची आहे प्रत्येक सेलमध्ये, नॉर्मल, ठीक आहे. त्याच्यानंतर नॉन ठेवायचे, नॅरो ठेवायचे. आता तुम्हाला इथे अप्लाय होताना दिसत नाही, ठीक आहे. बट जसं मी आता इकडे भरपूर सारे टेक्स्ट आपण ऍड करूया, मी नॉर्मल एकच शब्द असा टाईप करतोय, ठीक आहे, कारण आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे, भरपूर व्हिडिओ मोठा होत चाललेला आहे. ओके, बघा आपण सिलेक्ट केलं, सिंपल इकडे तुम्हाला दिसत आहे सेल मार्जिन्स. आता नॉर्मल आहे, ठीक आहे. जसं मी नॉन करतो तसं काय झालंय, परत ते जे सेल आहे आपलं, ठीक आहे, हा पूर्णपणे एक सेल आहे, सेलच्या बॉर्डर्सला चिपकत चाललेला आहे, म्हणजे काय त्याचे मार्जिन जे आहे ते कमी होत आहे, ठीक आहे. इकडे तुम्हाला मार्जिन किती सुटत आहे, आता 0 सुटलेली आहे. जसं मी नॅरो करतो तसं काय झालंय थोडं दूर दूर झालं, म्हणजेच काय त्याची मार्जिन जास्त सुटत आहे. वाईट केलं परत जास्त साईड सुटलेली आहे, म्हणजेच काय तुम्ही येथून जे तुम्ही टाईप करता त्यांचं सेल मार्जिन किती असायला पाहिजे तुम्ही या टूलचा वापर करून कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर आहे टेबलचं साईज. आता टेबलचं साईज नॉर्मली आपण या कॉर्नरवरून कमी जास्त करू शकतो, परंतु तुम्हाला पॉईंट्समध्ये करायचं असेल, प्रॉपर एका साईजमध्ये करायचं असेल तर तुम्हाला किती हाईट पाहिजे आहे ते तुम्ही इथून ठरवू शकता, किती विड्थ पाहिजे आहे ते सुद्धा तुम्ही इथून ठरवू शकता. लॉक एक्सपेक्ट रेशो, जसं तुम्ही ऑप्शनवरती क्लिक करता तसं काय ही कमी जास्त मोठा होणार नाही, ठीक आहे, हे लॉक होणार. ओके, तर तुम्ही लॉक करू शकता, हाईट वेट इथून कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर अरेंज तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल, हा टेबल बॅक साईडला असायला पाहिजे किंवा फ्रंट साईडला असायला पाहिजे, ते तुम्ही अरेंज या ऑप्शनवरतून क्लिक शिकू शकता. अरेंज हा ऑप्शन मी तुम्हाला होम टॅबमध्ये ड्रॉइंग ग्रुपमध्ये पूर्णपणे अरेंज ऑप्शन टूल पूर्णपणे मी शिकवलेला आहे, डिटेलमध्ये शिकवला आहे मित्रांनो. व्हिडिओ भरपूर लांब होत चालला आहे, त्याच्यामुळे हा आपण आता स्किप करूया म्हणजे काय, मी तुम्हाला हा प्रॉपर शिकवलेलाच आहे, ठीक आहे. होम टॅबमध्ये जो अरेंज ऑप्शन आहे, अरेंज टूल आहे, मी तुम्हाला प्रॉपर बेसिक डिटेलमध्ये पूर्णपणे, बेसिक नाही पूर्ण ॲडव्हान्समध्येच मी तुम्हाला शिकवलेलं आहे, ठीक आहे. लेआउट टॅबमध्ये सेम तुम्हाला दिसत असेल आणि सेम सगळं आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये पिक्चर ऍड केल्यानंतर, स्क्रीनशॉट ऍड केल्यानंतर, शेप ऍड केल्यानंतर किंवा स्मार्ट आर्ट, चार्ट, हायपरलिंक ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण ऍड करतो सेम अरेंज ऑप्शन आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यामुळे मी तुम्हाला होम टॅबमध्ये जो अरेंज ऑप्शन आहे तो तुम्हाला मी डिटेलमध्ये शिकवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सांगायची गरज पडणार नाही, तुमचा पण टाइम वाचणार, माझा पण टाइम वाचणार आणि तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त काही शिकायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लेआउट टॅब आपण पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. अलाइनमेंट काय असते ते तुम्हाला मी प्रॉपर आता शिकवली आहे, सेम अलाइनमेंट मित्रांनो इथे पण दिलेली आहे, ठीक आहे. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जे आपलं अलाइनमेंट आहे, ठीक आहे, मी बॉक्सला थोडं छोटं करतो, आपला जो टेबल आहे तो थोडा छोटा करतो, तुम्हाला प्रॉपर समजून येईल, ठीक आहे. अलाइनमेंट हा ऑप्शन आपण परत घेऊन घेऊया एकदा, ठीक आहे, तुम्हाला प्रॉपर बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत पुरा टोटली तुम्हाला माहिती होऊन जाईल, ठीक आहे. आता बघा आपण अलाइनमेंट आतापर्यंत कशाला दिली, इथून आपण अलाइनमेंट दिली टेक्स्टला, बट इथून जे आपण अलाइन देतो ती आपल्या या टेबलला अप्लाय होते, ठीक आहे. अलाइनमेंट लेफ्ट दिसतंय तुम्हाला बघा, लेफ्ट साईडला आपला जो टेबल आहे तो लेफ्ट साईडला गेलेला आहे. तुम्ही सेंटर कराल तर सेंटरला येणार, राईट कराल तर राईटला येणार, टॉप कराल तर वरती जाणार, ठीक आहे. त्याच्यानंतर मिडल कराल तर मधात येणार, बॉटम कराल तर खाली येणार. तर अशा प्रकारे तुम्हाला कुठे तुमचं टेबल पाहिजे आहे ते तुम्ही अलाइनमेंट मधून सुद्धा ठरवू शकता. तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आपले हे सगळे ऑप्शन्स होते. 2 जर टेबल असतील तर त्याला आपण ग्रुप करू शकतो, ते सुद्धा मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. रोटेट सुद्धा मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर शिकवलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला टेबल टूल्स, डिझाईन आणि लेआउट टॅब
फुल डिटेलमध्ये प्रत्येक ऑप्शन, प्रत्येक टूल्स आपण शिकवलेलं आहे, काहीच त्याच्यामध्ये सोडलेलं नाही. फक्त लेआउट टॅबमधले 2 ऑप्शन आपण 2 टूल्स आपण सोडलेले आहेत, कारण ते काहीच कामाचे नाही. ठीक आहे. आणि अशा प्रकारे आपण इन्सर्ट टॅबमधील न्यू स्लाइड्स आणि टेबल ग्रुप, ठीक आहे, टेबल ग्रुप मधला टेबल जो हा टूल असतो तो डिटेलमध्ये प्रत्येक टूल्स, प्रत्येक ऑप्शन, प्रत्येक एक पॉईंट्स, प्रत्येक टॅब, डिझाईन टॅब आणि लेआउट टॅब पूर्णपणे कव्हर केलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची काही हेल्प झाली असेल तर नक्कीच आपल्या ठाकरे कम्प्युटर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ इतरांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून सर्वांची हेल्प होईल. आणि अशाच व्हिडिओसाठी, अशाच डिटेल व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.